नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 1 जूनचा भाग तुम्ही ऐकता आहात. अर्जुन सायलीचा सांत्वन करत असतो कारण सायलीला रडू येत असते. हरीश काका गेले ना त्यामुळे अर्जुन म्हणतो हे बघ सायली रडू नकोस. अगं, आपल्या माणसाच्या बाबतीत असं काही झालं तर वाईट वाटणं साहजिक आहे, पण तू असा विचार कर की आपल्याला कळलं की ते हरीश काका होते आणि महितने त्यांना मारलंय हे लक्षात आलं ना, मग टेन्शन घेऊ नकोस. आपण ही केस लगेच सॉल्व्ह करूया. मित्रांनो, तुम्हाला सायली आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला सिरियल बघायला मिळेल. सायलीसाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेअर करा. आपल्या त्यावर चैतन्य म्हणतो हो, आणि हरीश काकाने कोर्टात साक्ष दिली होती ना, मधुभाऊंच्या विरुद्ध फार वाईट सेट बोलला होता ना हरीश मधुभाऊ बद्दल. त्यावर अर्जुन म्हणतो अरे चैतन्य, हे सगळं करायला त्या महितने सांगितलं असणार आहे त्यांना. सायली म्हणते पण हे सगळं कोर्टात सिद्ध होईल ना. अर्जुन म्हणतो ऍक्च्युली या सगळ्याची गरजच पडणार नाहीय सायली, कारण जेव्हा त्या हरीशचा खून झाला तेव्हा मधुभाऊ जेलमध्ये होते. हरीशच्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये तेच लिहिल की हरीशचा खून नंतर झालाय, म्हणजे मधुभाऊंचा या खुनाशी कनेक्शन येतच नाही, त्यामुळे प्रश्नच येत नाही मधुभाऊच नाव पुढे येण्याचा. मधुभाऊंनी त्या हरीशचा खून करणं तर शक्यच नाहीये. सायली म्हणते ब्र झालं बाबा, म्हणजे मधुभाऊ या खुनाच्या आरोपातून सुटतील ना, त्यांना नाही ना अटक होणार पुन्हा. अर्जुन म्हणतो नाही, त्यांना काहीच होणार नाहीये. सायली म्हणते ब्र झालं बाई, देवी पावली. अर्जुन म्हणतो पण मला कळत नाहीये, हरीश जर महितचा माणूस होता तर हरीशला महितने का मारलं असेल, म्हणजे महितसाठी तर हरीश एक सेट होता ना, तर का त्याने त्याचा खून केला असेल हरीशचा का? आता आज तर अर्जुनला सगळ्याच गोष्टींची उकल झाली आहे बर का प्रेक्षकांनो, आणि काय काय झालं ते बघत राहा. आता ही प्रिया आहे ना, अतिशहाणपणा करत त्या महितला सल्ले द्यायला जाते बर का. तर महित आणि नागराज दोघांनी मिळून प्रियाची उडवली आहे पण, आणि तिला धमकी पण दिली आहे. तर बघा हा आता पुढचा सीन त्यांचाच आहे. प्रिया म्हणत असते काय हो, तुम्हाला काही कळत का सर? तुम्ही असे मुर्दे उकडून काढता, काही गरज आहे का तुमची? काही ती हॉबी आहे का हे सगळं मुर्दे बिडदे उकरायचे? हे नवीन प्रकरण जे तुम्ही आता काढलंय ना मध्ये, आता हे सगळं प्रकरण त्या मधुभाऊवर शेकत की नाही ते बघा जरा जरा करा विचार. आता महित असा बसलेला असताना लगेच प्रिया म्हणते असं बसू नका हो. मग महित त्याची पोझिशन जरा बदलतो बसायची आणि तिच्याकडे बघतच राहतो. प्रिया म्हणते आता हे जे काही केले ना तुम्ही ते निस्तरा, त्याचे पुरावे जरा क्रिएट करा. महित म्हणतो बर झालं तू सांगितलं ना ते बर झालं बाई, नाहीतर पुरावे बिरावे सगळे तयार करायचे माझ्या डोसक्यातच नसतं आलं. प्रिया लगेच नागराज म्हणतो हुशार आहे ही, बघ ना खोटे पुरावे कसे तयार करायचे माहिती आहे बर का. प्रियाला नागराज म्हणतो केवढी भारी कल्पना आहे. महित म्हणतो हा ना लय भारी कल्पना आहे. नागराज म्हणतो कसे कसे पुरावे तयार करायचे? प्रिया कसं करायचं कसं सांग ब्र. आता ही लगेच स्वतःचं डोकं चालू लागली, थोड्या वेळ विचार करू लागली आणि मग म्हणते कशी? अहो काय हो, कमाल आहे हो तुमची. अहो तिथे आश्रमाच्या शेजाया पाजायांना उचलायच, त्याला एखाद्याला पैसे चारायचे आणि त्याला साक्ष द्यायला लावायची कोर्टामध्ये, एवढं काय सोपं आहे त्याच्यात? पत म्हणतो अरे पण ज्याला आप उचलला त्या म्हातायाला कुठे खून केलेलं पाहिलं असेल, म्हणजे कुठं सांगायचं? कुठं आतमध्ये आहे का बाहेर? आश्रमाच्या आत का बाहेर? दोघजण मिळून फिरकी घेताय बर का. प्रियाची आता ही लगली तिचं डोकं चालवत म्हणते हा. प्रिया म्हणते मधुभाऊंनी खून आतमध्ये केला आणि मग ती डेड बॉडी बाहेर आणून पुरली, सोपं आहे की? महित म्हणतो नाही, पण त्या माणसानं मग मधुभाऊंना खून करताना कुठून पाहिल असलं, म्हणजे खिडकीतून का बाहेरून का दरवाजातून? नाही, म्हणजे ते सगळं खूनबिन झाला आणि मग ते पूर्ण बिरंजे असताना डेड बॉडीला ते कुठून पाहिल असेल त्यान, आणि कसं केलं मधुभाऊंनी ते कसं सांगायचं आता? प्रिया जरा विचार करायला लागते बर का, डोक खाजवून डोक त्याच्याकडे बघतात. मग नागराज म्हणतो सांगल थांबा, विचार करते ती, सांग बर प्रिया कसं करायचं? आता ही थोडा वेळ विचार करते आणि मग म्हणते ओ तुम्ही काय स्वतःला अर्जुन सुभेदार समजता का? मग लगेच महित जोरात ओरडतो तिच्या आणि म्हणतो मग तू काय स्वतःला दामी देशमुख समजते काय? मपद एवढ्या जोरात वसकतो की प्रिया सॉलिड घाबरते. अजून नाही प्रेक्षकांनो, पुढचा सीन अजून बाकी आहे. हा अर्धाच दाखवला त्यांनी, आता मध्ये पुन्हा अर्जुन आणि सायलीचा सीन
दाखवलाय. आजचा संडे ना तुम्हाला छान जाणार आहे, कारण आजचा एपिसोड छान होता, सांगायला पण मजा येते हो प्रेक्षकांनो. मग आता इकडे बघा, सायली अर्जुनला एक क्लू देते. बोलता बोलता ती म्हणते, अहो कदाचित हरीश काकांनी म्हणजे मधुभाऊंच्या विरुद्ध साक्ष दिली असेल म्हणून असं झालं असेल का? अर्जुन म्हणतो, म्हणजे काय म्हणायचं तुला सायली? सायली म्हणते, अहो हरीश काकांनी मधुभाऊंच्या विरुद्ध साक्ष दिली होती ना त्या दिवशी कोर्टात. मग आपण बाहेर पडलो, हरीश काका बाहेरच होते त्या दिवशी कोर्टाच्या. म्हणजे मी जरा त्यांना जाब विचारायला गेले, हे सगळं त्यांनी केलं का? केलं, पण त्यावेळेला मी त्यांच्याशी बोलले ना, तर मला असं जाणवलं होत की यांनी म्हणजे जी काही खोटी साक्ष दिली ना, त्या गोष्टीचा त्यांना पश्चाताप होत होता. आणि हे सगळं ती अर्जुनला सांगते आणि तो प्रसंग पुन्हा व्हिज्युअलाइज केलाय. सायली हरीश काकांना म्हणते की काका तुम्ही असं का केलं? मग ते म्हणतात की मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. मग सायली म्हणते, बरोबर ना, कुठल्या तोंडाने बोलाल? तेवढा तो प्रसंग दाखवला आणि सायली म्हणते, अहो त्या दिवशी त्यांनी अशी म्हणजे मधुभाऊंच्या विरुद्ध साक्ष दिली, त्या गोष्टीचा त्यांना त्रास होत होता. म्हणजे मला जाणवलं ते स्वतःला असा अपराधी समजत होते. अर्जुन हणतो, अच्छा, म्हणजे हरीशने काही दिवसानंतर तर त्याची साक्ष बदलली असती असं वाटत का तुला सायली? सायली म्हणते, हो, मला त्यांच्या बोलण्यातून तरी तसं जाणवलं होतं. आता अर्जुन जरा विचार करतो आणि म्हणतो, इस गॉट इट, हाच असेल या महिप्तचा मोटिव्ह. म्हणजे महिप्तला कळलं असेल की हरीश मधुभाऊंच्या साईडने साक्ष देऊ शकतो, ती साक्ष फिरवू शकतो, म्हणून त्याने मारलं असाव हरीशला. आता चैतन्य म्हणतो, एवढ्यासाठी त्याने हरीशला मारलं असेल इतक्या सहज आणि इतक्या वाईट पद्धतीने? अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य, तो महिप्त शिखरे अतिशय दुष्ट माणूस आहे, रुएल आहे तो. अरे आपण डास मारतो ना, एवढ्या सहजासहजी तो माणसं मारतो रे. सायली म्हणते, हो ना, खूपच निर्दयी माणूस आहे तो. मग अर्जुन म्हणतो, पण तरी सुद्धा तो मधुभाऊंना एवढा सहजासहजी आतमध्ये टाकू शकत नाही, म्हणजे जेलमध्ये. चैतन्य आता अर्जुनला आठवून देतो, अरे अर्जुन, पण मधुभाऊंना उद्या कोर्टात अपियर व्हायचे रे, आणि सरकारी वकील नक्कीच प्रयत्न करेल, सरकारी वकील मधुभाऊंची जामीन रद्द करायचा प्रयत्न करतील. मग आता सायली म्हणते, अरे बापरे, असं होईल? अर्जुन म्हणतो, नाही, असं काही होणार नाहीये, आपल्याकडे खूप स्ट्रॉंग पुरावे. सायलीला आलेल असतं पुन्हा टेन्शन. अर्जुन म्हणतो, नाही नाही, असं काही होणार नाहीये सायली, आणि शिवाय मधुभाऊ आपल्याला काही पॉइंट सांगतील ना हरीश बद्दल? सायली म्हणते, म्हणजे आपल्याला मधुभाऊंना सांगायचं की आश्रमामध्ये ज्या व्यक्तीचा खून झाला तो हरीश काकांचा होता, तो मृतदेह हरीश काकांचा होता, हे सांगायचं मधुभाऊंना? अहो असं काय करताय? मधुभाऊंना आणखीन काय काय सहन करावं लागणार आहे? अर्जुन म्हणतो, त्याला पर्याय नाहीये सायली, आपल्याला हे सगळं मधुभाऊंना सांगावंच लागणार आहे. हे बघ, आपलं ठरलं ना, काही झालं तरी महिप्त दामिनीला जिंकू द्यायचं नाहीये. आणि चैतन्य, एक काम कर, उद्याचे हिअरिंग पेपर सगळे रेडी कर, आपल्याला उद्या कोर्टात हजर व्हावं लागणार आहे. आता सायलीला जरा टेन्शन आलंय बिचारीला, पण आता यांनी सगळी पूर्व तयारी केली आहे. प्रेक्षकांनो, प्रोमो तर धमाकेदार आलाय मालिकेचा. अर्जुनने कोर्टात सिद्ध केलाय की हरीशच्या नावाने कोणीतरी तिसराची मेसेज करत होता त्यांच्या, म्हणजे हरीश काकांच्या मित्राला हरीश जिवंत आहे असं महिप्त भासवत होता. प्रेक्षकांनो, पण ते सगळं आता अर्जुन कोर्टामध्ये हाणून पाडणार आहे, त्यामुळे बघत रहा. ठरलं तर मग आणिच नल्ला माझ्या सबस्क्राईब करा. पण अजून मालिका बाकी आहे. आता बघा, मी म्हणलं ना, प्रियाची चांगलीच भांबेरी उडाली आज. आता बघा, नागराज म्हणतो प्रियाला, प्रिया, आम्हाला फुकटचे सल्ले देऊ नको, स्वतःच डिपार्टमेंट सांभाळ, काम कर तू, सुभेदारच्या घरावर फोकस करा. प्रिया म्हणते, ओ, मी माझं काम नीटच करते. आता बघा, ते मधुभाऊ असं घर सोडून जातील, ते मधुभाऊ गेले ना की कटकट संपेल, त्यांना असं गिल्ट देऊन आले ना मी आज. मग महिप्त म्हणतो, म्हातायाने घेतला बर गिल्ड, काय का काम होणार आहे का? का तुझ्या इतर प्लन सारखा फिसका फटाका फूस होणार आहे? प्रिया आता त्याला रागाने बोलते, ओ, तुम्ही काय मोठे रॉकेट्स उडवताना एक खून तुम्हाला पचवता आला नाही, त्यात हे सगळं दुसरं कारस्थान करून ठेवले तुम्ही. आता काय गरज काय होती तुम्हाला हे सगळं करायची? आता महिप्त चिडतो ना, तिने एवढा आवाज वाढवून त्याच्याशी बोलले तर महिप्त म्हणतो, ऐ पोरी, हे बघ, मी जेवढे खून केले ना तेवढे आकडे पण तू शाळेत शिकली नशील. आता प्रिया लगेच म्हणते, ओ सर, तुम्ही माझ्या शाळेवर जाऊ नका हो आता. लगेच नागराज म्हणतो, ऐ बस बस, पुरे करा आता, आपलं ठरलं ना, आपसात भांडण नाही करायची.
यामुळे पुरे बस करा मग आता महिप्त म्हणतो नागराज शेठ तुमच्या या खोट्या पुतणीला समजून ठेवा बर का नाहीतर हिच्यासाठी पण त्या आश्रमाच्या मध्ये एक मोठा खंडा करून ठेवीन मी जसा त्या हरीश साठी केला होता। आता प्रिया घाबरते बर का आणि म्हणते काय हरीश काका म्हणजे ती डेड बॉडी जी सापडली ती हरीश काकाची आहे म्हणजे आश्रमात राहायचे ते हरीश काका। आता प्रियाला पण जोरदार धक्का बसलाय प्रेक्षकांनो या गोष्टीचा। मग आता लगेच महिप्त म्हणतो अर्थात हरीश काका तो गद्दार होता, गद्दार हरीश काका असं बोलून महिप्त आता प्रियावर असा म्हणजे प्रियाच्या समोर येतो बर का तिला धमकी द्यायला आणि म्हणतो तो गद्दार हरीश काका तो माझ्या बाजूने बोलला होता ना मग त्याची मती भ्रष्ट झाली, त्याला माझ्या विरोध साक्ष द्यायची होती मग माझी मती भ्रष्ट झाली, मी त्याला पुरला खूप बसला तिथे चाकू आणि पुरला आश्रमाच्या मागच खड्डा खणला आणि त्याला त्यात गाडला। प्रिया पांढरी पडलेली असते प्रेक्षकांनो आता घाबरते ती आणि मग म्हणतो कसा महिप्त त्याला पुरला मी आश्रमात आणि मग त्याच्यावर अशी कुंडी ठेवली, आता त्याच्या टिपवायवर असलेली ती खोटी कुंडी हा महिप्त त्या प्रियाच्या मांडीवर ठेवतो आणि नागराज म्हणतो तू चालली का शिकवायला महिप्तला कसे खोटे पुरावे उभे करायचे ते काय प्रिया आणि उगचच फालतूच तुझं डोकं दाखवायला जाऊ नकोस, उगचत जास्ती शानपणा करू नकोस, पायरी ओळखून रहा प्रिया महिप्त आता एवढा घाबरवतो प्रियाला आणि म्हणतोय जास्ती शानपणा केला ना तर तुझ्यावरही मी अशीच कुंडी ठेवील आणि प्रियाला आता आलंय टेन्शन। आता तिच्या मांडीवरची कुंडी तिने बाजूला ठेवली आणि मागे मागे सरकायला लागते ती आता तिला जवळपास कल्पना आली आहे प्रेक्षकांनो की ती कुठल्या लोकांमध्ये फसली आहे, हिने शायनिंग मारली, हिला काय वाटलं का आई होणार नाहीये, होऊन काय होईल सगळं आपल्या बाजूनेच होईल, पण आता सगळे फासे उलटे पडताय हे प्रियाच्या पण लक्षात येत्या ऐन वेळेवर ही पळ काढणारे प्रेक्षकांनो। पण असो आता बघा आपला कालचा आदुभाव वाला जो एका प्रेक्षकांनी कमेंट केली होती ना तो अंदाज जरा चुकला बर का आज, कारण मधुभाऊ कुठेही गेलेले नाहीयेत। आता अर्जुन सायली घरी येतात तेव्हा त्यांना टेन्शन येत मधुभाऊ घरी दिसत नाही, सायली म्हणते अगबाई मधुभाऊ कुठे गेले असतील, मधुभाऊ ती खूप वेळ आवाज देते पण ते दिसतच नाही, अर्जुन म्हणतो ते बाहेर गेले असतील का, सायली म्हणते नाही आपल्याला सांगता ते एकटे दुखते कुठे जाणार नाही अहो त्यांना माहिती एकट्यात जायचं नाही कुठे, अर्जुन म्हणतो मग कुठे गेले असतील, इथे तर दिसत नाहीयेत, मग आता सायलीला आलते सायली म्हणते आपण पोलिसांना फोन करूया का, अहो ते एकटे बाहेर गेले असतील आणि महिप्तला ते कळलं तर, अर्जुन म्हणतो अरे थांब जरा सायली टेन्शन नको घेऊ, सायली म्हणते अहो पण हे सगळं जर प्रियाला कळलं ना मधुभाऊ इथे नाही तर ती त्या महिप्तला कळवेल ना, अहो आपण पटकन पोलिसामध्ये जाऊ ना बिचारी सायली। प्रेक्षकांनो महिप्त एवढा दुष्ट माणूस आहे ना त्यामुळे असं टेन्शन येणं सायलीला स्वाभाविक आहे। आता अर्जुन म्हणतो श्वास तर घे बघ, टेन्शन नको घेऊस, कुसुमताईकडे वगैरे गेले असतील, मधुभाऊ थांब जरा आपण फोन करून बघू कुसुम ताईला, सायली म्हणते हो आपल्याला तिच्याकडे त्यांना घेऊन जायचा त्रास नको म्हणून ते एकटे गेले असावेत ना, थांबा मी ना कुसुम ताईला फोन करून बघते। आता ती कुसुमला फोन करण्यासाठी पर्समध्ये हात घालते, मोबाईल काढते आणि तिला मधुभाऊ दिसतात आणि ती असं हुश फील करते आणि म्हणते मधुभाऊ कुठे गेला होता तुम्ही, असे सांगता कुठे गेला होतात, मधुभाऊ म्हणतात अगं मागच्या बागेत होतो, अगं काय छान फुल आलेत, सायली मागच्या बागेत मस्त वाटले बघ तिथे, अगं काय झालं ग पण तू का इतकं टेन्शन घेतीयस, अर्जुन म्हणतो हो ना बघा किती क्षण आल, सायलीला मधुभाऊ कुठे गेले त्यांना काही झालं असेल का वगैरे, मधुभाऊ म्हणतात सायली अगं माझ्यावर कोणी हल्ला करेल असं तुला वाटते का बेटा, पण नाही माझ्या लेकीच आणि जाव्याच एवढं प्रेमाचं कवच आहे माझ्यावर, मग कोणाची काय बिशात मला हात लावायची, अर्जुन आता स्माइल करतो आणि म्हणतो मधुभाऊ आम्ही तुम्हाला काही होऊ देणार नाही कधीच, आणि आश्रमातली डेड बॉडीज हे जे नवीन महिप्तचा प्लॅन आहे ना त्यातूनही तुम्ही बाहेर पडाल, आमच्याकडे एक कॉन्क्रीट पुरावा सापडलाय, मधुभाऊ म्हणतात कसला पुरावा झाय बापू, मग आता अर्जुन म्हणतो त्या खुनाची वेळ आम्हाला कळली आहे, मधुभाऊ जेव्हा खून झाला ना तेव्हा तुम्ही जेलमध्ये होतात त्यामुळे तो खून तुम्ही करण्याचा प्रश्नच येत नाही, आता मधुभाऊ म्हणतात अरे वाह म्हणजे देव पावला म्हणा, मग मधुभाऊ म्हणतात चला देव पावला म्हणायचा म्हणजे आता हे काही संकट आपल्या मागे लागणार नाही, पण काय हो एवढी चांगली आनंदाची बातमी देताय तुम्ही पण तुमचे चेहरे असे पडलेले का,
मग आता मधुभाऊंना त्या हरीश बद्दल कळतं प्रेक्षकांनो, कारण सायली आता सांगते. ती म्हणते की मधुभाऊ, कारण एक वाईट बातमी आहे हो त्यासोबत. मधुभाऊ घाबरून म्हणतात, काय सायली कसली? मग आता सायली त्यांना असन त्यांच्या हातात हात घेऊन म्हणते, मधुभाऊ तुम्ही हे सगळं ऐकून त्रास नका करून घेऊ, म्हणजे आपल्या आश्रमात जो मृतदेह सापडलाय ना मधुभाऊ, तो मृतदेह हरीश काकांचा आहे, आपल्या हरीश काकांचा. आता हे ऐकल्यावर मधुभाऊंना खूप मोठा धक्का बसतो, कारण हरीश कोण? एकेकाळी त्यांच्या जवळचा माणूस होता, त्यांच्या आश्रमातच राहिलेला होता. पण बघा ना प्रेक्षकांनो, कशी वाईट माणसं असतात ना. त्या हरीशला बिचाऱ्याला त्रास देण्यासाठी मोहितने त्याच्या भाच्याला का पुतण्याला कोणाला तरी असं किडनप करून ठेवलेलं असतं आणि त्या हरीशला मजबूर केलेलं असतं मधुभाऊंच्या विरोधात साक्ष देण्यासाठी. मोहितचा स्वभावच क्रूर आहे प्रेक्षकांनो, पण त्याच्या या स्वभावामुळे किती माणस टेन्शन मध्ये बिचारे, बाप रे बाप. आता त्या मधुभाऊंना हे सगळं ऐकून धक्काच बसलाय, ते एकदम खाली बसतात. मग सायली त्यांना सावरते, पाणी वगैरे देते. ते मधुभाऊ म्हणतात, बापरे हरीश, आपला हरीश साऊ असं कसं झालं साऊ? अगं आपल्या हरीशला मारलं. मला माहिती आहे की त्याने माझ्या विरोधात साक्ष दिली होती, खरं आहे ते सगळं. पण कोणे? एकेकाळी तो माझा खूप चांगला माणूस होता, म्हणजे माझी खात्री आहे त्याच्यावर कोणीतरी मुद्दाम जबरदस्ती केली असेल म्हणून त्याने हे पाऊल उचललं होतं. पण नाही, हरीश मनाने फार चांगला होता साऊ. सायली म्हणते, धन्यवाद मधुभाऊ, कदाचित त्यामुळेच त्यांनी तुमच्या विरुद्ध जी साक्ष दिली होती ती त्यांना बदलायची असेल. मोहितला हे खटकलं असावं मधुभाऊ आणि मोहितने. म्हणून आता सायली असं पुढे बोलते आणि स्वतःला थांबवते, कारण तिला बोलणं सुद्धा असह्य झालंय. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ आम्हाला कळतेय तुम्हाला खूप त्रास होतोय ना, पण आपल्याला हे सगळं सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही मला मदत कराल ना मधुभाऊ? आता मधुभाऊ पाणी वगैरे पितात आणि म्हणतात, हो जावाय बापू, मी तुम्हाला मदत करेल. पण आता त्यांना बिचाऱ्यांना खूप वाईट वाटत प्रेक्षकांनो. आता ते जरा डोळ्यात पाणी आणतात आणि म्हणतात, जावई बापू, खरं आहे त्याने माझ्या विरोधात साक्ष दिली होती, त्याला न्याय हा मिळायलाच हवा, हरीशला तर न्याय मिळायलाच हवा. मग अर्जुन म्हणतो, हो मधुभाऊ, न्याय तर त्याला मिळणारच. मधुभाऊ मला हे सांगा, हरीशने जेव्हा ही साक्ष दिली त्याच्या आधी आणि नंतर तो कुठे राहायचा, कुणाला भेटायचा, म्हणजे त्याचे कोणी रिलेटिव्ह वगैरे होते का? आय मीन हे सगळं तुमच्या ओळखीतले काही माणसं असतील किंवा हरीशचे नातेवाईक मित्र मंडळ कोणी तुमच्या लक्षात असेल ना? मग आता मधुभाऊ थोडा विचार करून म्हणता, हो हरीशच नातलग असे ते विचार करत म्हणता, हा आठवलं, हरीशच्या जेव्हा आश्रमात होता ना हरीश, तेव्हा त्याचा एक चांगला मित्र यायचा, अशोक नाव होतं बघा, अशोक नाव होतं बघा त्याचं, मला चांगलं आठवतं. दोघांमध्ये घट्ट मैत्री होती हो. आता अर्जुन म्हणतो, हा अशोक कुठे राहतो आता? मधुभाऊ म्हणतात, अहो आपला तो मोठा चौक आहे ना, त्याच्या बाजूला शाळा आहे, त्या शाळेच्या मागच्या गल्लीत राहत होता बघा अशोक, मला आठवते ते सगळं. पण आता तो राहत असेल का तिथे याची कल्पना नसावी हो कदाचित. मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे, हरकत नाही, आपण ना तिथे जाऊन बघूयात. सायली, आपल्याला त्या अशोक काकांना आजच जाऊन भेटावं लागेल. आय एम व्हेरी शुअर त्याच्याकडून आपल्याला खूप महत्वाची माहिती मिळू शकते, त्यामुळे आपल्याला आजच जावं लागेल त्या अशोक कडे. आता सायलीला असं त्याने सांगितलं आणि दोघेही आता त्या अशोक कडे जायला निघतात. पण आता एक शेवटचा सीन बाकी आहे अर्जुन आणि सायलीचा, आणि प्रेक्षकांनो त्या अशोक कडे गेल्यावरती अर्जुन सायलीला धक्कादायक माहिती मिळते, ती अशी की हरीश जिवंत आहे असं भासवण्यासाठी दुसऱ्याच कुठल्या माणसाकडून हा मोहित मेसेजेस करवत होता. त्या माणसाला तर असो. आता बघा ते दोघे जण बेडरूम मध्ये गेलेत आणि आता अर्जुन म्हणतो, चला महत्वाची माहिती मिळाली, आपली सायली तो अशोक का कोण आहे ना, तो जर आपल्याला मधुभाऊनी सांगितलेल्या पत्त्यावर सापडला ना, तर आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. सायली म्हणते, सापडेल, तुमची हुशारी आणि देवाचा आशीर्वाद आपल्याला या संकटातून नक्की बाहेर काढता येईल बघा तुम्ही. अर्जुन म्हणतो, आय होप सो, असंच व्हावं. आता सायली त्याला एकटक बघत असते, अगदी रोमॅन्टिक होऊन. अर्जुन म्हणतो, आशिका बघते. सायली खूप भावुक होते आणि म्हणते, अहो तू
ही माझ्या आणि मधुभाऊंच्या पाठीशी नसतात तर आम्हा दोघांचं काय झालं असतं. अर्जुन आता तिला जवळ घेत म्हणतो, मला जर माझ्या बायकोला आणि तिच्या बाबाला मदत करता नसती आली तर माझ्या या वकिलाच्या डिग्रीचा काय उपयोग झाला असता. पण सायली, असं तू फॉर्मल बोलतेस ना, ते मला आवडत नाही. हा अजिबात. सायली म्हणते, नाही हो, मी फॉर्मल नाही बोलत आहे, मी खरंच मनापासून बोलते. तुम्ही नसतात तर काय झालं असतं, तुम्ही आमच्या आयुष्यात आलात म्हणूनच तर सत्याचा विजय झाला ना, आणि होणारच आहे. देवी आईने या सगळ्याची काळजी घेतली. अर्जुन पण म्हणतो तिला की सायली, देवी आईने मला लाईफ पार्टनर चांगला मिळावा याची पण काळजी घेतली बर का. विचार कर ना, तू जर मला भेटली नस, मी आयुष्यभर एकटा राहिला असतो. तुझ्यावर एवढं प्रेम कसं केलं असतं मी. सायली म्हणते, तुम्ही असं बोलता ना हो तर तुमच्याकडे बघत राहावंसं वाटतं, पण आता आपल्याला एवढा वेळ नाहीये, आपल्याला आधी अशोक काकाकडे जायचं आहे ना, चला आपण निघूयात. अर्जुन म्हणतो, ओके 5 मिनिट दे मला आता असं बोलताना तो एकदम आवरायला जातो तेव्हा त्याला ठेच लागते. सायली म्हणते, अरे असं कसा तोल गेला तुमचा. ती पटकन हात धरते अर्जुनवर. जून म्हणतो, अगं जाऊ दे ना, माझा तोल गेला तर तू आहेस ना मला सावरायला. परफेक्ट रिलेशनशिप हेच तर असतं ना. सायली, माझा जर तोल गेला तर तू मला सावरायच आणि तुझा तोल गेला तर मी तुला सावरायचं. सायली म्हणते, हो, आणि असंच आपण एकमेकांना आयुष्यभर सावरत राहायचं. आता असं बोलून मिळून दोघेही एकमेकांकडे बघत स्माईल करताय आणि एपिसोड इथेच संपतो. छान होता ना शेवटचा सीन प्रेक्षकांनो. नवरा बायकोमध्ये अशी बॉन्डिंग असली ना की जगात कोणी या दोघांच वाकड करूच शकत नाही. असे एक सहज उदाहरणार्थ सांगितलं तर बघत राहा. ठरलं तर मग पुढचा प्रोमो तर ऐकून जा. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला असं दिसणार आहे की अर्जुन आणि सायली त्या अशोक काकाकडे गेल्यात आणि आता अर्जुनने विचारलं, तुमची आणि हरीश काकांची मैत्री घट्ट आहे ना. मग ते अशोक काका म्हणतात, हो, आम्ही जिगरीत दोस्त आहोत. मग आता तो अर्जुन विचारतो की तुमची आणि हरीश काकाची शेवटची भेट कधी झाली. मग ते काका सांगतात, अशोक काका, की अहो आमची ना काही महिने किंवा वर्ष झालं असेल बघा. अहो काय ना की एक दिवस मला फोन आला होता हरीशचा की तो पनवेल सोडून चाललोय. पण अर्जुन म्हणतो, हो, पण मग तेव्हा शेवटचा कॉन्टॅक्ट झाला का तुमचा. मग आता ते काका म्हणतात, नाही, आमचे फोन मेसेजेस चालू असतात. मग आता सायली म्हणते, तुमचा कायमचा संपर्क तुटून किती दिवसले. आता ते काका म्हणतात, अगं आता तर 2 दिवस झाले मेसेज आला होता त्याचा. अगं त्याच्या नेहमीच्या नंबरवरनच मेसेज केलाय त्याने. आता अर्जुन ते बघतो आणि शॉक होऊन जातो, कारण त्याला कळलं की हरीश जिवंत नसताना कोणीतरी फेक माणूस आहे जो हरीशच्या नावाने मेसेजेस करतोय. आणि प्रेक्षकांनो, आता जो नवीन प्रोमो आलाय ना त्याचे काही फोटोज आणि रिव्ह्यू ऐका. आता 4 जूनला आपल्याला दिसणार आहे की अर्जुन कोर्टामध्ये सिद्ध करतो की हाच तो इस्म आहे जो हरीशच्या नावाने मेसेज करतोय. एक माणूस पकडून आणलाय अर्जुनने आणि आता महिप्त शिखरेच्या बिल्डिंगमध्ये तो राहतो. त्यामुळे महिप्त शिखरेची कसून चौकशी व्हावी असं त्याने अपील केलं कोर्टात आणि त्याची अपील मंजूर सुद्धा झाली आहे. काय मग प्रेक्षकांनो, मस्त आहे की नाही हा प्रोमो. मजा आलिया प्रेक्षकांनो. आजचा भाग पण त्यांनी छान दाखवलाय. तसं नाव ठेवायला कुठे जागा नाहीये, तर बघत राहा. ठरलं तर मग. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा भाग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि बरेच प्रेक्षक अजून चॅनल सबस्क्राईब करत नाहीत, करा हो, चॅनल सबस्क्राईब करा. आपल्याला 1 मिलेनियम म्हणजे 10 लाखापर्यंत पोहोचायचं असं मी तर ठरवलं. बाबा तुमची साथ असेल तर नक्की शक्य होईल. तर प्रेक्षकांनो, कसा वाटला आजचा एपिसोड सांगा. आणि तुम्हा सगळ्यांना ना हॅपी संडे, एन्जॉय करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा सकाळी. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर.